नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, धर्मदाय आयुक्तालय पद भरती 2025 आज आपल्या व्हिडिओमधून आपण PYQ बेस्ड क्वेश्चन त्यासोबत जे काय आपली सिरीज आपण प्रत्येक सरळ सेवा पद भरती करता त्या परीक्षेच्या संपूर्ण नियमानुसार आणि पॅटर्ननुसार सुरू करतो. त्या पद्धतीने मित्रांनो आपण धर्मदाय आयुक्तालय पद भरतीसाठी देखील आपली सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण जी बी पदं आहेत या पदाकरता संपूर्ण आपण कव्हर करत आहोत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हे सर्व प्रश्न काय आहे अतिशय इम्पॉर्टंट असतील. येणाऱ्या पदभरतीसाठी हे प्रश्न 100% तुम्हाला विचारले जाणारे असणारे आहेत. त्यामुळे खूप काळजीपूर्वक व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा. तर बघा, पहिला प्रश्न आपण पाहूया. इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? इंडिया हाऊसची स्थापना इंग्लंडमध्ये कोणी केली? विल्यम वेडरबर्न, श्याम कृष्ण मुखर्जी, विदा सावरकर, डॉक्टर ॲनी बेझंट कोण आहे की ज्यांनी काय इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची निर्मिती केलेली आहे किंवा स्थापना केलेली आहे? योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे काय असेल? पर्याय नंबर 2 श्यामजी कृष्ण वर्मा यांनी काय इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते होते? भारतामध्ये जेव्हा वृत्तपत्राला सुरुवात झाली तर त्यापैकी प्रथम म्हणजे पहिलं निघालेलं वृत्तपत्र कोणतं आहे असं तुम्हाला विचारलं. वृत्तपत्रावर सुद्धा खूप प्रश्न तुम्हाला येत असतात. या ठिकाणी पहिले वृत्तपत्र तुम्हाला विचारले गेलेले काय? द हिंदू, द बंगाल गॅझेट, मद्रास मेल, केसरी. कोणतं वृत्तपत्र आहे की जे भारतामध्ये पहिल्यांदा सुरू झालेले? योग्य आणि अचूक उत्तर काय असेल? पर्याय नंबर 2 द बंगाल गॅझेट हे जे वृत्तपत्र आहे हे काय आहे भारतामध्ये सुरू होणारं पहिलं वृत्तपत्र आहे. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळाचे मुख्यालय तुम्हाला विचारलेले आणि त्याचं ठिकाण तुम्हाला सांगायचं कोणतं? नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, पुणे. कोणत्या ठिकाणी असेल की जे महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ आहे त्याचं मुख्य ऑफिस आहे? योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 1 नागपूर या ठिकाणी काय महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळाचं मुख्यालय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, एक छोटीशी परंतु महत्त्वाची सूचना मी तुम्हाला देतो की आपल्याकडे धर्मदाय वरिष्ठ लिपिक व निरीक्षक या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण 1,500 प्रश्नाचा समूह विथ आन्सर की अशी महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणचे प्रश्न मिळतील, त्यानंतर इंग्रजी व्याकरण, चालू घडामोडी, सर्व GK, अंकगणित हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. ज्यांना कोणालाही हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची PDF पाहिजे असेल तर 88 69 0102 या मोबाईल क्रमांकावर फक्त 49 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि पैसे पाठवण्याचा व्हॉट्सअपला काय करायचं आहे? स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हाला लगेचच व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाठवले जातील. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा 100% फायदा नक्कीच होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन झाला? IMP प्रश्न आहे. पहिला सहकारी साखर कारखाना तुम्हाला विचारलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि तो कुठे चालू करण्यात आला होता किंवा स्थापन झाला होता असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पर्याय तुमच्या समोर आहे. प्रवरानगर, वारणानगर, सांगली, कोल्हापूर. पहिला सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन झाला होता? तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 1 प्रवरानगर या ठिकाणी काय आहे? पहिला सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी कोण असतात? जी ग्रामसभा घेतली जाते आणि तिचं अध्यक्षस्थान कोणाकडे असतं असा प्रश्न तुम्हाला आलेला आहे. पर्याय तुम्हाला दिलेले ज्येष्ठ पंच, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी कोण असतात? योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 2 सरपंच. हे जे आहे तर हे काय आहे? ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी असतात आणि सरपंच जर हजर नसेल तर त्या ठिकाणी उपसरपंच त्यांची जागा घेतात. पुढचा प्रश्न आपण बघूया. जिल्हा परिषद निवडणूक खर्च मर्यादा किती आहे?
जिल्हा परिषदची जी निवडणूक होती, या निवडणुकीची खर्च मर्यादा तुम्हाला विचारलेली आहे. पर्याय तुम्हाला दिलेले 3 लाख, 2 लाख, 5 लाख, 8 लाख. काय उत्तर येईल या प्रश्नाचं? जिल्हा परिषद निवडणूक खर्च मर्यादा किती आहे? पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. 3 लाख रुपये एवढा जो खर्च मर्यादा ही काय आहे? जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दिलेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. बिरसा मुंडा हे जे हॉकी स्टेडियम आहे, आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम, हे कोणत्या ठिकाणी आहे? आंतरराष्ट्रीय बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम कुठे आहे? ओडिसा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, हरियाणा, कोणत्या ठिकाणी आहे बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम? योग्य उत्तर देत चला बघा. काय उत्तर असेल या प्रश्नाचं? योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर 1. ओडिसा या राज्यामध्ये जे बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम आहे, तर हे स्टेडियम ओडिसा या राज्यात आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय आहे? पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न आपण बघूया. बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणाचं आहे? काय? बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणाचं आहे? पु ल देशपांडे, राम गणेश गडकरी, राजन गडम, आचार्य आत्रे, कोणाचं पुस्तक? बटाट्याची चाळ. योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 1. पु ल देशपांडे यांचं हे पुस्तक आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न आपण बघूया. सोन ही जी नदी आहे, तर खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा, ही सोन ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. पर्याय तुम्हाला दिले बघा. वारणा, गंगा, भीमा, उरमोडी. तर सोन नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 2. गंगा नदी या नदीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. धर्मादाय आयुक्त विभाग कोणत्या कायद्याअंतर्गत काम करतो? कायदा विचारलेला तुम्हाला. काय? धर्मादाय आयुक्त विभाग जो आहे हा कोणत्या कायद्याच्या अंतर्गत काम करतोय? बघा, सार्वजनिक ट्रस्ट कायदा, त्यानंतर महाराष्ट्र नगरपालिका कायदा, त्यानंतर NGO कायदा, त्यानंतर भारतीय संविधान. बघा, यामध्ये 3 पर्याय असे आहे की या विभागाशी त्याचा काही संबंध नाही. NGO जे आहे त्याचा काही संबंध नाही. भारतीय संविधानाचा या विभागाशी काही संबंध नाही. त्यानंतर महाराष्ट्र नगरपालिका कायदा हा तो नाहीच नाही आहे. मग उत्तर काही पर्याय नंबर आहे. सार्वजनिक ट्रस्ट कायदा जो आहे या कायद्याच्या अंतर्गत धर्मादाय आयुक्त विभाग काय करतो? काम करतोय. पुढचा प्रश्न बघा काय? धर्मादाय आयुक्तालयाच्या कामकाजावर कोण देखरेख ठेवतो? म्हणजे कोण नजर ठेवतं? जे धर्मादाय आयुक्तालयाचं कामकाज आहे, जो कारोबार आहे, ह्याच्यावर देखरेख ठेवणारं कोण आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. बघा, पर्यायामध्ये तुम्हाला दिलेले मुख्यमंत्री दिले, विधी व न्याय विभाग दिलेलं आहे, त्यानंतर संसद दिलेलं आहे किंवा गृह मंत्रालय दिलं. तर याचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. काय आहे? योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर B. विधी व न्याय विभाग हे जे काय आहे धर्मादाय आयुक्तालयाच्या कामकाजावर काय देखरेख ठेवणारा भाग आहे. पुढचा प्रश्न पहा. फॉर्म शेड्यूल 9C काय दर्शवितं? बघा, नोंदणी फॉर्म, वित्तीय अहवाल, संपत्तीची यादी, त्यानंतर दानाची यादी. हा जो फॉर्म आहे शेड्यूल फॉर्म 9C हा काय दर्शवतो? तर या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय पर्याय नंबर D दानाची माहिती हा दर्शवतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तालयाचा अधिकृत संकेतस्थळाचा मुख्य उद्देश काय आहे? अधिकृत संकेतस्थळाचा मुख्य उद्देश तुम्हाला विचारलेला आहे. काय असेल बघा? मनोरंजन सुविधा पुरवणे, त्यानंतर ट्रस्ट नोंदणी किंवा माहिती सार्वजनिक करणे, व्यापारी परवाने देणे किंवा ग्रामविकास योजना दाखवणे. काय असेल महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तालयाचा जे अधिकृत संकेतस्थळे याचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय नंबर B या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. ट्रस्ट नोंदणी व माहिती सार्वजनिक करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. धार्मिक संस्था ट्रस्टमध्ये नोंद घेतल्यावर ती कोणत्या करातून सवलतीस पात्र होते? धार्मिक संस्था ट्रस्टमध्ये नोंद घेतल्यानंतर ती कोणत्या करातून सवलतीस पात्र होते? बघा, आयकर, विक्री कर, सेवा कर, GST. काय उत्तर असेल? ट्रस्टमध्ये नोंद घेतल्यानंतर कोणत्या करातून सवलतीस पात्र होतो? तर योग्य आणि अचूक उत्तर राहील पर्याय नंबर A आयकर या करातून सवलतीस पात्र होतो. आयकरामधून सवलतीस पात्र होतो. पुढचा प्रश्न बघा काय? शेतकऱ्याकडून सर्व पिके MSP वर विकत घेणारे कोणते राज्य ठरलेलं आहे? पहिलं राज्य विचारले तुम्हाला. बघा, हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार. काय उत्तर येईल? मग आपण या MSPचा लॉंग फॉर्म सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. काय? मिनिमम सपोर्ट
प्राईज याच्यावर विकत घेणारं कोणतं राज्य पहिलं ठरलं, तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 1 हरियाणा हे राज्य पहिलं ठरलेले आहे. पर्यायामध्ये तुम्हाला उत्तर प्रदेश दिले, पंजाब दिले, बिहार दिले, पण योग्य उत्तर काय आहे? हरियाणा. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी एक तुम्हाला रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलमध्ये सहभागी झालं नसाल तर नक्की सहभागी व्हा, कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत जातील. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवत चला. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा, आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. भेटूया पुढच्या आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.